गुड मॉर्निंग मिस्टर तामणकर, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो हो जा. पल्लवी आता पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार त्यांना आता डिस्चार्ज देता येईल. अहो काय सांगताय काय? म्हणजे आजच मी तिला गावी घेऊन जाऊ शकतो? वाह, काय चांगली बातमी दिली तुम्ही. तिची आई आणि आजी अगदी खुश होतील बघा. मिस्टर तामणकर, एक छोटासा प्रॉब्लेम नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तसं सिरियस काही नाही. त्यांना डिस्चार्ज देऊ असं मी जरी म्हणालो असलो तरी त्यांना इतक्यात घरी घेऊन जाऊ नका असं माझं मत आहे. त्याचं काय की त्या आत्ताच एका मोठ्या अपघातातून बाहेर आल्यात. सो अजून तरी काही दिवस त्यांच्या रुटीन टेस्ट आणि चेकअप होणं गरजेचं आहे. पुढच्याच आठवड्यात मिनिमम 2दा तरी त्यांना इथे टेस्टसाठी यायला लागेल. सो गावातून मुंबईत, मुंबईतून गावात हा प्रवास त्यांच्यासाठी खूप टफ होऊ शकतो. सो मी सजेस्ट करेन की तितके दिवस त्यांना मुंबईत काही राहायची सोय होऊ शकली तर बरं. इकडे कोणाकडे राहणार? तुम्ही कशाला काळजी करताय? इफ आय एम नॉट रॉंग, मोहोर त्यांची बहीण मुंबईतच राहते. त्यांच्याकडे त्यांची राहायची सोय होऊ शकते. पल्लवी, आय नो तुम्ही सांगितलं की तुमच्यामुळे त्यांची गैरसोय झाली, त्यामुळे खरं तर मी हा उपाय सुचवणं बरोबर नाही. पण मला असं वाटतं तुम्ही आता बऱ्या झाला आहात, सो त्यांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे मी हे सजेस्ट करतो. आणि मिस्टर तामणकर, पल्लवींना बरा करण्यात आमच्या इतकाच त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. सो मला नाही वाटत की यांच्या तिथे राहण्याबद्दल त्यांची काही हरकत असेल. तुम्ही याच्याबद्दल विचार करा. तोपर्यंत मी माझी राऊंड संपून येतो. Come in. मावशी बोलूनच मग. बस. तुला मी कशाबद्दल बोलवलंय ह्याचा अंदाज आला असेलच. हो, म्हणूनच मी आलो. पण मला वाटतं मावशी, तू काही मला सांगायच्या आधी माझी एक गोष्ट तू ऐकून घ्यास. बोल ना, काय बोलायचंय तुला? मावशी, मोहोरच्या बाबतीत जर तू मला काही समजावून सांगणार असशील तर सॉरी, मला त्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाही. रोहन, मला माहितीये तुला मोहरचा खूप राग आलाय. एवढी मोठी गोष्ट तिनं तुझ्यापासून लपून ठेवायला नको होती, हे मलाही पटतंय. आणि तुझ्या जागी तू बरोबर आहेस. पण कधीतरी तिच्या बाजूने विचार कर. तुला लक्षात येईल की तिची काहीच चूक नाहीये. हे बघ रोहन, चुकीचं कोण आहे, बरोबर कोण आहे, ह्याचा न्याय निवाडा करायला मी इथं बसले नाहीये. मुळात मला त्या वादात पडायचंच नाहीये, कारण हा तुम्हा नवरा बायकोंमधला खासगी प्रश्न आहे. मला फक्त इतकंच म्हणायचंय की तुमच्या लग्नाच्या वेळेस जे काय घडलं त्यात मोहरचं अजिबात चुकलेलं नाहीये. आता हे तू कशावरून ठरवलंयस मावशी? तिचे बाबा घरात येऊन जे काही बोलून गेले त्यावरून तू हा तर्क काढलायस का? अजिबात नाही. त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं आणि सुलेखाची बाजू ही नंतर आपल्याला कळेलच. पण मुळात मुद्दा हा आहे की ह्या सगळ्यात तू मोहरला कसं काय दोषी ठरवतोयस? अरे, तिनं तिच्या आई बाबांचं ऐकलं, ह्यात तिची काय चूक आहे? अरे, उलट आई बाबांचं ऐकून असं पाऊल उचलणाऱ्या मोहरचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे रे. कुठं मिळतात अशा गुणी मुली आजकाल? मावशी, आता तुला काय झालंय? तू का मोहरची एवढी बाजू घेते? तू तिच्या बाजूने विचार करून बघ. तू स्वतःला तिच्या जागी ठेवून बघ. मग तुला माझ्या वागण्याचा अर्थ कळेल.
रोहन, तू समजूतदार आहेस म्हणून सांगते. मोहर तुझी लग्नाची बायको आहे. मान्य आहे, हे लग्न तुमच्या मर्जीनं नाही झालं, पण म्हणून ते असं अर्धवट सोडण्यात काही अर्थ नाहीये ना. नवऱ्याच्या नात्याने नाही, पण निदान मैत्रीच्या नात्याने तरी तिच्याशी चांगलं वागता येईल ना तुला. आज सुरेखा इथं असती तर तिने सुद्धा तुला हेच सांगितलं असतं. म्हणजे योग्य असेल तर आम्ही लगेच मान्य करू. त्या आमच्या घरी राहायला आल्या तर